तुम्हाला काय वाटतं संपदा सोबत काय झालं असेल? हत्या आहे की आत्महत्या आहे? हत्या केली असं मला वाटतं. कार्यपद्धती अशी आहे की साम दाम दंडभेद. बर. तो गोड बोलून ऐकतोय का? नाही ऐकत. दमदाटी करून ऐकतोय का? मग नाही ऐकत. मग शेवटी चारित्र्यावर यायचं, मग हे खोट्या केसेस करायच्या, हे करायचं. 2022ला घराची जप्ती होणार होती, जे की 4.5 गुंठच फक्त तारण होती. त्यांनी पूर्ण 13 गुंठ जप्ती केली अख्ख्या ह्याची घराची. आणि 8 तारखेला आम्ही औषध घेतली. जेव्हा जेव्हा दिगंबर रागवणेंना कोर्टात आणलं जायचं तेव्हा हे पीए, त्यांचे पीए राजेश शिंदे, रोहित नागटिळे ते कोर्टात असतात. तर हा तो तक्रारी अर्ज केलता एसपींकडे. ह्याच्यामध्ये गैरअर्जदाराचं नाव रणजित सिंह नाईक निंबाळकर, दुसरा आहे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, तिसरा आहे पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार. आणि चौकशी अधिकारी कोण आहेत? ज्यांच्या विरोधात कंप्लेंट आहेत तेच चौकशी अधिकारी आहेत. म्हणजे इथपर्यंत की लोक जे कधी घरी येत पण नव्हती खासदार साहेबांची, ते लोक पार किचन पर्यंत यायला लागले होते. इथपर्यंत सगळं होत होतं. म्हणजे अशी भीती वाटायला लागली होती की आता हात टाकतील का. फलटणमध्ये डॉक्टर संपदा यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर त्याचा संताप पूर्ण राज्यभरातून केला जात आहे. सत्ताधारी असतील नेते काही किंवा विरोधातील काही नेते असतील, नागरिक असतील, या घटनेचा संताप करतायत. आणि या प्रकरणामध्ये एक खासदार होता, माजी खासदार होता, त्याचे 2 पीए होते आणि त्यांनी संपदाला आत्महत्यासाठी प्रवृत्त केल्याचं असं सुसाईड नोटमध्ये तिच्या हातावरती लिहिलेलं आहे. निंबाळकर हे माजी खासदार आहेत माढ्याचे, त्यांचं नाव समोर येत आहे. आणि तसाच प्रकार आमच्या सोबत सुद्धा केलाय. आणि निंबाळकर हे सगळं पोलीस व्यवस्था आणि सगळी यंत्रणा हातात घेऊन कसं टॉर्चर करतात, असंच काहीसं आमच्या सोबत घडलंय असं सांगण्यासाठी काही महिला पुढे आलेल्या आहेत. त्या फलटणच्या आहेत. ताई, नेमकं थोडक्यात काय सांगाल, काय घडलं तुमच्या सोबत आणि जे माजी खासदार आहेत निंबाळकर ते कशा प्रकारे वागणूक देतात? नमस्कार, मी जयश्री दिगंबर रागवणे. आज 3 वर्ष झालं आम्ही ह्या लढाईतून लढतोय. आज 3 वर्ष झालं आमच्यावरती 25 FIR दाखल झालेत. आणि माझे मिस्टर 3 वर्ष झालं आतमध्ये आहेत. ईडी, खंडणी, मोक्का, MPID 420 अशा केसेस स्वरूपाचे गुन्हे आमच्यावरती दाखल झाले. 9 ऑगस्ट 2022ला मिस्टरांना अरेस्ट झाली. त्याच्यानंतर 3 दिवसात आमच्यावर पण गुन्हा दाखल झाला. मग घरापासून कुठलं प्रकरण होतं की त्यामुळे तुम्हाला हा त्रास झालाय? प्रकरण निंबाळकरांचे आणि माझ्या मिस्टरांचे आर्थिक व्यवहार होते. आम्ही 2007 पासून दादा रणजितसिंह निंबाळकरांबरोबर माझे मिस्टर 2007 सालापासून काम करत होते. 2014ला विधानसभा लढवली. 2017ला मी पंचायत समिती सदस्य, त्यांच्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य गिरवी गटातून, आणि मी पंचायत समिती सदस्य. आम्ही दोघी निवडून आलो. आणि मिस्टरांनी 2019ला विधानसभा लढवली. मग असं काय घडलं की निंबाळकरांनी तुम्हाला टार्गेट करायला सुरुवात केली? तुम्ही सांगताय की तुमचे काही आर्थिक गोष्टी होत्या, आर्थिक व्यवहार होते, तुम्ही एकाच जिल्हा परिषद एकाच गटातून लढलात. एवढं सगळं चांगलं असताना पुढे काय झालं? आपली कंपनी आयुर ट्रेडर्स म्हणून कंपनी होती. त्या कंपनीच्या नावे त्यांनी 26 कोटीची खोटी बिलं मारली होती, जे की ती कंपनी जळाली होती. आणि ती कंपनी जळाल्यानंतर त्यांनी जो माल आला नाही त्याची खोटी बिलं मारली. इन्शुरन्स घे म्हणून ते दबाव आणत होते. मग दबाव आणत असताना माझ्या मिस्टरांनी इन्शुरन्स कंपनीला डायरेक्ट मेल केला की मला काही इन्शुरन्स घ्यायचा नाही आणि मी काही कुठले कागदपत्र जमा करणार. त्याच्यानंतर मग ह्या दोघांचं दादांनी खूप प्रेशराईज केलं. तिथून पुढं मग त्यांनी आपण तक्रारी अर्ज दाखल केला की आमच्या नावे खोटी बिलं मारल्यात वगैरे. मग तिथून तक्रारी अर्ज दाखल केल्यावर मग त्यांनी आपले ज्यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार आहेत, ज्यांचे ट्रान्झॅक्शन झाले, तशी लोक आपल्या विरोधात उभा केली आणि केसेसवर केसेस दाखल होण्यास सुरुवात झाली. तुमचे मिस्टर कुठे सध्या? जेलमध्ये आहेत. कुठल्या गुन्ह्यामध्ये? आता मोक्यामध्ये आहेत सगळ्यात. बेल झालेत सगळ्यात. ईडीत गेल्या महिन्यात बेल झाला 20 ऑगस्टला. आता मोक्यामध्ये खाली केले होते केस त्यांच्या विरोधात का तिथलेच कार्यकर्ते, आपले कार्यकर्ते, निंबाळकरांचे कार्यकर्ते. निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांनी केले. तुम्ही कोण आहे? तुमचा परिचय सांगा, काय झालं नेमकं? नमस्कार, मी स्नेहल बनसोडे. माझ्यावरती पण 6 गुन्हे नोंद आहेत. कशामुळे? मी दिगंबर रागवणेंना मदत करते हे एका गोष्टीमुळे. हो, मदत करते म्हणजे मी आमचं ननंद भाऊजाईचं नातं. तर मग दिगंबर रागवणेंना जो कोणी मदत करेल, घरातला असू देत, बाहेरचा असू देत, तो ऑफिसचा मुलगा असू देत, कुणीही असू देत, तो स्त्री असू देत, पुरुष असू देत, ह्यांना काही फरक पडत नाही. मी असं एवढ्यासाठी म्हणते की माझ्यावरती तर गुन्हे नोंदच झाले, पण माझा भाचा आहे 15 वर्षाचा. त्याला तपासासाठी 15 पोलिसांनी उचलून नेलं होतं. 15 त्याला उचलून नेलं होतं. कशासाठी? की त्यांनी आईला फोन करायचा आणि तो फोन ह्यांनी ट्रॅक
त्यांनी ट्रॅक करायचा, ही त्यांची पद्धत. अशा प्रकारे पोलीस प्रशासन काम करत होतं 2022 पासून. आज हे जे प्रकरण टोकाला आले, आज आपलं दुर्दैव आहे की एखाद्या महिलेचा मृत्यू होतो, त्या डॉक्टर ताईचा मृत्यू झाला आणि नंतर इतक्या सगळ्या प्रकरणांना वाचा फुटली. आता आम्ही 3 वर्ष झालं, आम्ही गप्प आहे का? आम्ही गप्प नाहीये. आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज करतोय, महिला आयोगाला अर्ज केलेले आहेत, आम्ही जिथं जिथं शक्य आहे तिथपर्यंत अर्ज केलेले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही गेला नाही का असं आम्हाला विचारण्यात आलं, पण तिथपर्यंत पोहोचू आम्हाला दिलं नाही. एक तर त्यांचं एवढं ब्रेन वॉश करून ठेवलेलं आहे, त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. मला आपल्या मार्फत विनंती आहे की तुम्ही दोन्ही बाजूंचा विचार करायला हवा होता. ज्या अर्थी तुम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांची बाजू घेता, त्या अर्थी तुम्ही दुसऱ्या पक्षाचं पण म्हणणं काय आहे? एखादा व्यक्ती, जनतेसाठी झटलेला व्यक्ती, ज्याला 70,000 90,000 असं 2 वेळा मतदान होतं. प्रेक्षकांना सांगायचं की यांचे मिस्टर होते ते, त्यांनी विधानसभा लढवलेली आहे फलटण, आणि त्यामध्ये त्या जे मतदान सांगतात ते आहे. बरोबर. तर विधानसभेला 2014ला 70,000 आणि त्यानंतर 90,000 इतकं मतदान झालं. तर मग असा व्यक्ती ह्याच्यावरती एका पाठोपाठ एक FIR नोंद होतात. तर त्या नोंद होताना अचानक तो गुन्हेगार म्हणजे सराईत गुंड कसा काय होतो? त्याची पत्नी जी पंचायत समिती सदस्य आहे, ती अचानकपणे इतके गुन्हे त्याच्यावरती कसे काय होतात? कसं हे सगळं बाहेर येतं? हे प्री प्लॅन आहे का? राजकीय काही गोष्टी आहेत का याच्यात? हे प्रशासनाने बघायला हवं ना. तुम्ही जे बोलताय ना तसाच प्रकार संपदानी केला. संपदानी देखील पोलिसांना पण तक्रारी केल्या होत्या, त्यांच्या वरिष्ठांना तक्रारी केल्या होत्या, आणि सगळं करून थकल्यानंतर तिने ते टोकाचं पाऊल उचललेलं आहे. तुम्ही पण 3 वर्षापासून लढताय. पोलीस प्रशासनाने तुम्हाला कशी वागणूक दिली आणि फलटणचं पोलीस प्रशासन कसं काम करतं? आता निंबाळकरांच्या विरोधात जे गुन्हे नोंद झाले, आम्ही हे RTI केलेले, हे B फायनलचे पेपर आहेत आणि हे आमच्या विरोधात खोट्या NC नोंद झालेले. आता एक्झाम्पल म्हणून सांगते, हा पेपर कशाचा आहे तर PI गोडसे म्हणून होते, त्यांच्या विरोधात आपण कंप्लेंट केली होती की PI गोडसे राजकीय दबावाखाली येऊन काम करतायत, आम्हाला न्याय देत नाहीत, आमच्या विरोधात कसेही गुन्हे नोंद करणं चालू आहे. तर गुन्हे नोंद होऊ द्यात, त्याचं आमचं दुमत नाही. लोकशाहीत मध्ये राहतो, कुणाचं काय असेल तर करू शकतं, पण आमची पण बाजू तेव्हा लक्षात घ्या. तुम्ही त्या फिर्यादी जेव्हा फिर्याद नोंदवायला येतो त्याला क्रॉस क्वेश्चनिंग करा 4, म्हणजे तुम्हाला पण समजेल खरं बोलतोय खोटं बोलतोय. तर हा तो तक्रारी अर्ज केलता एसपींकडे. ह्याच्यामध्ये गैर अर्जदाराचं नाव रणजितसिंह नाईक निंबाळकर, दुसरा आहे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, तिसरा आहे पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार, आणि चौकशी अधिकारी कोण आहेत? ज्यांच्या विरोधात कंप्लेंट आहेत तेच चौकशी अधिकारी आहेत. बघा, हा आहे फलटण पोलीस स्टेशनचा कारभार. ज्याच्या विरोधात तक्रार त्यांनीच त्याची तपास करायचा आहे. पुढे आपण 156(3) करून खासदारांच्या विरोधात 2 गुन्हे नोंद केले. 26 कोटीचा विषय होता, तो 15 दिवसामध्ये B फायनल केला गेला. आता चौकशी आपली झाली का त्याच्यामध्ये? म्हणजे पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजू हे करून घेतले का? आज काय दिसतं की गुन्हे B फायनल झाले, त्याच्यात काही तथ्य नव्हतं म्हणून B फायनल झाले असं वर पाहता दिसतं. पण विषय काय आहे? आपली बाजू कधी लक्षात घेतलीच गेली नाही. हे जे लेटर आहे ते रात्रीच्या 11 वाजता आपल्याला व्हॉट्सअप केलं गेलं. दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे तेव्हाचे गृहमंत्री होते, त्यांच्याकडे अर्ज केला होता की पोलीस प्रशासन दबावाखाली येऊन काम करते, तर बाबा तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. तर CID कडे वर्ग करा म्हणून त्यांनी आदेश दिले होते. हे किती तारखेचं आहे? 1/6/2022. दुसऱ्या दिवशी तर B फायनल रिपोर्ट पण कोर्टात सबमिट होतो. म्हणजे आपली बाजूच लक्षात न घेता हे सगळं प्रकरण केलेलं आहे. म्हणजे आपण कसं आहे बरं, नाईक निंबाळकरांवर अनेक आता टीका होत आहेत, पण त्यांचा एकंदरीत कारभार कसा आहे तिकडे खासदार म्हणून? आणि खासदार आता ते नाहीयेत, पण काय आहे सध्या सुरू तिकडे? खासदार म्हणजे आता ते खासदार नाहीत, पण त्यांचा एकूण कारभार कसा आहे, कार्यपद्धती कशी आहे? कार्यपद्धती अशी आहे की साम दाम दंडभेद. तो गोड बोलून ऐकतोय का? नाही ऐकत. दमदाटी करून ऐकतोय का? मग नाही ऐकत. मग शेवटी चारित्र्यावर यायचं, मग हे खोट्या केसेस करायच्या, हे करायचं, अशी सगळी त्यांची पद्धत आहे. डॉक्टर संपदा सोबत काय झालं असेल बरं? डॉक्टर संपदा सोबत पण जे आमच्या सोबत झालं तसंच झालं असेल. आता 2 माझ्या भाच्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ह्या भाच्या तुमच्या? हो. यांनी एक आणि दुसरं? आणि दुसरी हर्षा आगवडे. या दोघींनी पण एकत्र विषप्राशन केलं होतं. कुठल्या प्रकरणावर? म्हणजे काय त्यांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला? विषय असा झाला, 9 ऑगस्ट 2022 दादांना अरेस्ट झालं. त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की आता तुमच्यावरती पण होणार आहे. त्यांच्याच जवळचा कार्यकर्ता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुमच्यावरती 18-19 केसेस होणार आहेत, तुम्ही फलटणमध्ये येऊ नका, अजून तुमच्यावरती गुन्हे नोंद करायचे चालले, म्हणजे तुम्ही तिथं आला की तुमच्यावरती गुन्हे नोंद होणार. म्हणून आम्ही दोघी घराच्या बाहेर पडलेलो.
मग घरामध्ये कोण होतं? 2 मुली, छोटा भाचा आणि आजी आजोबा, असे 2 जण होते. विषय असा झाला की इतकी दहशत निर्माण केली होती की कुणी पण दिगंबर आगोणेंचं नाव जरी म्हणजे चौकात बसून अशी चर्चा जरी केली आगोणेंविषयी तरी पण तो टार्गेट केला जायचा. जेव्हा जेव्हा दिगंबर आगोणेंना कोर्टात आणलं जायचं तेव्हा हे पीए, त्यांचे पीए राजेश शिंदे, रोहित नागटिळे ते कोर्टात असतात. फिर्यादी कुणीही असू देत. म्हणजे जे या प्रकरणामध्ये संपदाने ज्या पीएनचं नाव घेतलं तेच हे पी आहेत का? तेच हे पीए आहेत. ते तुम्ही आजही सीसीटीव्ही फुटेज काढलं कोर्टातलं वगैरे तर हे प्रत्येक तारखेला हजर आहेत. ह्या तुमच्या 2 मुली, एक मुलगी सोबत आहे आणि दुसरी मुलगी, यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. कुठलं ते प्रकरण होतं आणि काय कशा प्रकार? घरी आम्ही कोणच नव्हतो ना. त्यांच्या बरोबर माझ्यावरती पण गुन्हे दाखल झाल्यावर मला बाहेर पडावं लागलं. मग मुलीच घरी, मग घरी जो कोण मदत करेल, जो कोण दूध घालत होते त्यांना बंद केलं. लाईट तोडली घराची सुरुवातीला. मग त्याच्यामुळे मुलींना हातबल झाल्या, आधारच राहिला नाही. सोबतच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, दोघींनी सोबत. तुमच्याकडे तुम्ही असं का ठरवलं की आपण आता जीवनच संपलो पाहिजे आपलं? माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते जगदीश कदम हे त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी घरी येऊन आम्हाला दमदाटी केली की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेला आहे, आता तुमचा पण कार्यक्रम लावतो, अशी त्यांनी घरी येऊन आम्हाला धमकी दिली. इतकं दहशतीचं वातावरण निर्माण केलं की जो कोणी माणूस आमच्याशी बोलायचा, म्हणजे दूध घालायला माणूस यायचा त्याला सुद्धा दमदाटी केली. म्हणजे जे कोणी आमचे चुलते होते घरातले यायचे त्यांना सुद्धा दमदाटी केली जायची की आता तुम्ही तिथे फिरकला तर तुमच्यावरती केस करेल, तुम्हाला तुमच्या कुटुंबातनं उठवून टाकेल, अशी त्यांना धमकी दिली जायची. त्यामुळे लोक आमच्याशी बोलायला सुद्धा घाबरत होते. माझे त्यावेळेला 9 ऑगस्ट 2022 वडिलांना अटक झाल्यानंतर ना माझी 12वी कंप्लीट झाली होती. त्यावेळेला मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं पलटणमध्येच मधुजीला. आणि ती कॉलेज जायला सुद्धा इतकी भीती वाटायची की लोक असे म्हणजे चर्चा करायची लोक की आता दिगंबर आगोणे संपला, आता तुम्ही पण संपचाल. म्हणजे इथपर्यंत की लोक जी कधी घरी येत पण नव्हती खासदार साहेबांची ती लोक पार किचन पर्यंत यायला लागली होते. इथपर्यंत सगळं होत होतं. म्हणजे अशी भीती वाटायला लागली होती की आता हात टाकतील का, म्हणजे इतकी भीती वाटत होती. आणि ह्या भीती सगळं होत असताना आम्ही म्हणजे खासदार साहेबांच्या पत्नीला फोन लावला होता जिजामाता साहेबांना की तुम्ही यात दखल घ्या, तुम्ही बोला साहेबांशी, त्यांना समजवा हे सगळं. की आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही खूप अनसेफ फील करतोय, आम्हाला खूप भीती वाटते, तुम्ही थोडं समजून घ्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ह्यातलं काहीच माहिती नाही, त्यामुळे मी ह्यात काय दखल घेऊ शकत. मग ते झाल्यानंतर आम्ही महिला आयोगाकडे अर्ज केला, पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज केला. पोलीस स्टेशनने आम्हाला 8 वाजेपर्यंत तिथं बसवून ठेवलं पण दखल त्यांनी कोणीच घेतली. तुम्ही असं कधी ठरवलं दोघींनी की आता आपण आता औषध घेतलं पाहिजे आणि जीवन संपवलं? कारण की 9 नोव्हेंबर 2022 घराची जप्ती होणार होती, जे की 4.5 गुंठच फक्त तारण होती. त्यांनी पूर्ण 13 गुंठ जप्ती केली अख्ख्या ह्याची घराची. आणि 8 तारखेला आम्ही औषध घेतलं. कोणी जप्ती केली? सेंट्रल बँक यांनी जप्ती केली. आणि आता सगळं संपलं कारण बेघर होणार होतो, सपोर्टिव्ह कोणीच नव्हतं, आई पण घरी नव्हती. त्यामुळे आता असं वाटलं की सगळं संपलं, त्यामुळे हे आत्महत्या करण्याचं. बरं, तुम्हाला काय वाटतं संपदासोबत काय झालं असेल? हत्या की आत्महत्या? हत्या केली असं मला वाटतं. कशावरून बरं? कारण की जिथपर्यंत पुरावे सगळे सादर केले तिथपर्यंत त्यांची बहीण म्हणते की हस्ताक्षर तिचं नाहीये, तिथपर्यंत असं मला वाटतं की हे सगळं घडवून आणलंय सगळं, म्हणजे हे त्या करू शकत नाहीत. आपण मुख्यमंत्र्याला फार विश्वास आहे, देवेंद्र फडणवीसांना फार विश्वास आहे निंबाळकरांवर, असं काही घडू शकत नाही. काय मुख्यमंत्री समजा हा व्हिडिओ पाहतील तर काय सांगाल? श्री देवेंद्र फडणवीसांना काय सांगाल? मला फक्त एवढंच त्यांना मागणी असेल माझी की तुम्ही दोन्ही बाजू समजावून घ्या. आणि माझं एवढं मागणं असेल की जे 2 आरोपी आता घावलेत सापडलेत त्यांच्या विरोधात जे घावले, तसंच माजी खासदार साहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सुद्धा कस्टडीमध्ये घेऊन त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊन त्यांची सुद्धा चौकशी व्हावी असे मला वाटतं. नक्कीच. तर ह्या होत्या फलटणमधील महिला, त्यांच्यावर अन्याय झाला. निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पीए कशा प्रकारे दमदाटी करतात, कशा प्रकारे त्यांचा कारभार चालतो, हे त्यांनी त्यांच्या या सगळ्या अनुभवातून सांगितलंय. डॉक्टर संपदा यांची आत्महत्या नसून आम्हाला हत्या वाटते, कारण निंबाळकरांचे कार्यकर्ते पीए हे त्या प्रकारे टॉर्चर करतात. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.